खूप स्वच्छ आणि सुंदर इथे पाणी आपल्याला पियाला मिळतं किल्ल्यावरती. बघा ते पोराने किती मेहनत घेतली आतमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की भवानी. तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला 2024च्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे. येणारे 2024चे नवीन वर्षाचे दिवस खूप आनंदाचे जावं तुमच्यासाठी. या GPD यूट्यूब चॅनल करून तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो मी. आणि आज आम्ही गोवर्धन इको विलेज इथे नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी महाराजांचे गड किल्ल्यांवर जाणार आहोत. गड किल्ल्यांचं दर्शन घेणार आहोत. पालघर जिल्ह्यामध्ये असलेला कोच किल्ला आणि वाडा तालुक्यामध्ये असलेला गोवर्धन इको विलेज इथं आम्ही काल रात्री वस्तीला होतो. आता सकाळ झालेली आहे, सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि इथून आम्ही निघणार आहोत कोच किल्ल्यावरती ट्रॅकिंगला. तर बघा इकडे आमचे सर्व बसलेले आहेत, इथे तयार चालू आहे. दिनेश प्रभू आहे, तिथे दर्शन प्रभू, इथे निलेश प्रभू. तर चला जाऊया मित्रांनो. GPD यूट्यूब चॅनल नवीन असेल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणार पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. तर चला जाऊया आपण. आता निघणार आहोत. पहिले मंदिरामध्ये जाऊ, दर्शन घेऊ, नंतर मग आपण ट्रॅकिंगला सुरुवात करूया. तोपर्यंत हर्बल टी पिऊन घेऊ ना. ओके. तर गाईज इकडे बघा मंदिर आहे. आता आपण मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ, मग पुढच्या व्लॉग मध्ये कंटिन्यूच राहा तुम्ही. एकदम शांत एरिया ना. तर गाईज आपण आता हर्बल टीचा आनंद घेऊ. वाफाने निघत गरम. बघा गोवर्धन इको विलेज आता गर्दी वाढत चालली. काहीच सकाळचा नाश्ता करतो आम्ही आता इथे. दाल खिचडी आणि पापड्या, आणि मग ट्रॅकिंगला सुरुवात करणार आहोत. पहिले खाऊन घेऊ मस्त. तर इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. मित्रांनो, आता आम्ही आता नाणेगावामध्ये चाललोय. इथून 1 किलोमीटर, गोवर्धन 1 किलोमीटर असा अंतरावर असलेला नाणेगाव. तिथून आम्ही ट्रॅकिंग करणार आहोत कोच किल्ल्यासाठी. ड्रायव्हर आमचे एक्सप्रेसला गाडी चालवतात. आता समुद्र महामार्ग झाला, तिथे सुद्धा गाडी चालवली होती. गाडी चालवताना दरवाजा उघडला होता. मोठा बॉलिवूड सारखा सिद्ध होता. साऊथ इंडियन मध्ये म्हणजे कार्याचं पिक्चर उघडत्या दरवाजे तसा उघडला होता. बघा एकदा मुकडा बघून घ्यायचा, बपणे कास पाडायला. फायनली गाईज इथे ट्रॅकिंगला सुरुवात झालेली आहे. ते बघा पाठीमागे तुम्हाला दिसत असेल. आपल्याला ते कोच किल्ल्यावरती जायचं आहे आणि माझ्या आयुष्यामधली पहिली ट्रॅकिंग आहे. सो खरंच खूप छान वातावरण आहे. गोवर्धन इको विलेज जवळच असलेला कोच किल्ला बघा. तिकडे सुद्धा भरपूर आहेत आणि भरपूर जण पुढे पण गेलेले आहेत. तर आपण आता गोवर्धन इको विलेज जवळ असलेल्या कोच किल्ल्याची प्रथमच नवीन वर्षाची ट्रॅकिंग करणार आहोत. महाराजांचे गड किल्ल्यांचं दर्शन घ्यायला नवीन वर्षाची सुरुवात कशी केली जाते हेच आजच्या ब्लॉगमध्ये एन्जॉय करूया. बघा मी पंढरपूरमध्ये खूप धमाल केली होती. तर म्हणजे काय बोलणार काय तुम्ही? आज खूप मजा येणार. आधी बोल. तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल किल्ले कोचकडे जाणारा रस्ता. तर आता आपण हळूहळू वर चढत आहोत. प्रभूजी किती तास लागतील आपल्याला? 2 तास. म्हणजे आपल्याला 2 तास ट्रॅकिंग करायचं आहे इथे. चला धावा. जय श्रीराम. नवीन वर्षाची एक अनमोल सुरुवात करताना दिघाशी गावचे सुपुत्र दिनेश मित्रांनो, थोडासा चढला देवा, दम लागला मला. काय सांगू, काय नाही दम लागले. बिनधास्त चढा. असं वाटतं वजरी चालतो पालखीला. लवकरच आमची पालखी पण येणार आहे. येऊ नको पण ऐकला नाही माझा. काय गरज आहे का? एक साइड बघला दम लागला. पहिला आहे आमची गँग मधला, पहिला बसला खाली. मी तर बसणारच नाही. जय श्रीराम.
छत्रपती शिवाजी महाराजांचा हर हर गामा घुम झालोय आम्ही. विशालचा भाऊ का तो? कुठला विशाल? अजून भरपूर चढायचा आहे. इकडे बघा ह्यो पार. पहिले आमच्या डोंगरांचा चढाला मी. डोंगर तुटला आमचा चढून. बघा किती उंच चढलोय आम्ही, किती उंच. इकडून अजून पब्लिक चढते. हो काय सीन आहे. हे व्हिडिओ मध्ये दम लागला काय व्हिडिओ मध्ये. शॉर्टकट मारतो. अशा प्रकारे आम्ही खूप दमलेलो आहेत. महाराजांचा हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. पुढे पुढे. तर मित्रांनो आता आपण थोड्याच अंतरावर देऊ. बघा तिकडे कोच किल्ला आहे. कोच किल्ला थोड्याच अंतरावर आहे. आणि बघा इथे कोच किल्ल्याच्या मधोमध आल्यावर आम्ही आता अर्धा प्रवास केलेला आहे पूर्ण. कमीत कमी 20-25 मिनिटाचा अंतर राहिला असेल. आणि आपल्याला इथे कुंड लागतात. बघा 1 2 3 4 5 6 कुंड बघायला मिळतात. मित्रांनो बघायला गेलं तर बघा कमीत कमी आम्ही 400 ते 500 फूट अंतरावर चढलेले आहोत. जसं बघायला गेलं तर आपल्या इथे बोरवेल मारतात. बोरवेलला पाणी कधी लागत नाही. बघा लोक 200-400 फूट बोरवेल मारतात पण पाणी लागत नाही. पण एक आश्चर्यचकित आहे. एक भगवंताची देण आहे का एवढ्या फूट वरते हे कुंडानं पाणी आहे. बघा बघण्यासारखं आहे. दाखव दिनेश त्यांना. आणि एकदम व्यवस्थित आहे. खूप छान निसर्ग आहे. एकदम पठार जसा आहे कोच किल्ला. नक्कीच आले नसेल तुम्ही येऊन जा. आता थोड्याच अंतरावरती बघा शौचालय सुद्धा सुविधा केलेली आहे. थोड्याच अंतरावरती तर मंदिर एक आहे. आता पुढे जाऊया आपण. आम्ही पण पहिल्यांदा झालेले आहे. बघूया कुठला मंदिर आहे ते पुढे गेल्यावर आपल्याला समजेल. तर चला जाऊया काही पुढे. जय श्रीराम. तर मित्रांनो आपण आता कुंडांच्या पुढे आल्यावर आपल्याला एक मंदिर लागतं कुसुमेश्वर मंदिर. तर आपण जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया देवीचा. ना जय भवानी. जय शिवाजी. तर मित्रांनो आपल्याला इथे 2 तोफ पाहायला मिळतात. बघा तर मित्रांनो
आता आपण कोच किल्ल्याच्या बुरुजाजवळ आहेत बघा. तुम्हाला बुरुज पण ढासळलेले आहेत म्हणजे त्या परिस्थितीत नाही जसे पहिले होते बुरुज. आता आपल्याला दिसत असतील बघा भरपूर ठिकाणी ढासळलेले बुरुज दिसतात आपल्याला. इथे 2 आहेत. आता आपण पुढे पुढे जाऊया. बघूया किल्ल्यामध्ये आपल्याला अजून काय काय असं बघायला मिळतो. चालत राहू. तिथे आहे बुरुज बघायला मिळाला आपल्याला. बघण्यासारखं आहे किल्ले. बघा इकडून सुद्धा तुम्हाला दिसत असेल. तिकडे कुंड दिसतात इथून आणि लोक अजूनही चालतात. या बुरुजावर उभे राहिल्यावर भरपूर मोठा बुरुज होते. मंदिर आहे ते बजरंगबलींचा. तर मित्रांनो इथे बघा हनुमंतीचं मंदिर आहे. ते बुरुजावर लागलेला. इकडे बघा आपले मावले चालतात. हे नको जाऊ तिने तिकडे. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. हर हर महादेव. सह्याद्री सांगशील का माझा राजा कसा होता. तर मित्रांनो बघा इथे घोड्याला पाणी पिण्यासाठी टाकीचा उपयोग कसे बनवले बघा. आणि या दिवसात सुद्धा याच्यामध्ये पाणी आहे. 12 महिने असतो पाणी. बघा कशी गुफा. कृष्णा. दिगंबर काय बोलणार. एवढ्या वर चढल्यावर तुला कसं वाटतो. एकदम थकवा. एकदम थकलो. थाईज बी जाम झाल्यात. खूप स्वच्छ आणि सुंदर इथे पाणी आपल्याला पियाला मिळतं किल्ल्यावरती. बघा हे पोराने किती मेहनत घेतलेली आतमध्ये. हो पोरा इकडे बघा कसं पाणी आहे प्यायला. फ्रीज सारखा ना पाणी. तुला कसं वाटतं रे पोरा. मला चरून दे वरती. तुम्हाला तुम्ही असे पाणी प्यायला तुम्हाला असं वाटेल की थंडच आहे. तुला असं वाटेल का मी म्हणणार आणि आम्ही पुरंच केलंय. तर मित्रांनो बघा फ्रीज सारखं एकदम चिल्ड पाणी आहे. आणि पाणी बघा किती स्वच्छ. फिल्टरची आवश्यकता नाही. हे बॉटल लागू याला. ही बॉटल बघा विदाउट फिल्टर पाणी आणि एकदम चिल्ड. मी पिला. तुम्ही पियाला या कोच किल्ल्यावरती जर पाणी पिण्याचा आनंद घ्यायचा असेल तुम्हाला तर कोच किल्ल्यावरती एकदा तुम्ही नक्की येऊन जा. खूप छान. 1 डे घर. मासे आहेत त्याच्यात. मासे म्हणजे मासे म्हणजे पाणी शुद्ध असेल ना. आता इकडे बडून लावलेले माताजीने आणि कीर्तन चालू आहे जोरदार. छत्रपती शिवाजी महाराजांचा हर हर महादेव.
कर्तव्य, त्यांचे चरण स्पर्श झालेले जे मावळे आपले स्वातंत्र्यवीर, त्यांचे चरण स्पर्श झालेले असे स्थान की ज्यातून निस्वार्थ भाव, ज्यातून समाजासाठी जीवन वेचण्याचा भाव, हे जेव्हा आपण अशा ठिकाणी येतो तेथून एक स्फूर्ती आपल्याला प्राप्त होते. आपण येताना कितीतरी ठिकाणी बसत आलो असेल, कधी कधी थकायला होतं, परंतु ज्यावेळेस अशा ठिकाणी जातो त्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, आपल्याला स्वराज्य मिळवून देण्यासाठी आपले पूर्वजांनी किती कष्ट केलेले आहेत ते अशा ठिकाणी येऊन राहिलेत का. आपण आपले पुरातन ग्रंथ आहेत यांचा अभ्यास करणं, आपले जे संत फायनली इकडे गड किल्ल्यावरती शुद्ध शाकाहारी जेवण. हे तर गण्या मित्रांनो, दुपारचं भोजन करून झाल्यानंतर दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आणि बघा आता आपण खूप वरती चढलेलो आहोत. दुसऱ्या बुरुजापासून, आता दुसरा बुरुज लागलेला आपला, त्या पहिल्या बुरुजापासून आपण खूप वरती चढलेलो आहोत. खूप म्हणजे खूप उंचावर आहे बघा, खूपच उंचावर. आता गड किल्ले लागले. बघा आता महाराजांच्या किल्ल्यावर आपण पोहोचलो. मित्रांनो, दुसऱ्या बुरुजामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला इथे पुन्हा एकदा हनुमंतांचाच एक मंदिर लागतो छोटासा. पुढे जाऊया आपण. मित्रांनो, गडाच्या शेवटच्या टोकावरती आम्ही पोहोचलेलो आहोत बघा. आणि शेवटचं मंदिर इथे प्रभू श्रीरामचंद्रांचं इथे मंदिर आहे. खूप मजा आली मित्रांनो ट्रॅकिंग करायला. खूप दमलो पण वर्षातून एकदा तरी गड किल्ल्यावर जावा, आनंद घ्यावा. खूप वरती चढलो आम्ही, खूप म्हणजे खूप वरती. बघा इकडे पूर्ण दिसतंय किती खोल. अरे सावकाश रे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव, महादेव. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मित्रांनो, त्याला पूर्ण गड फिरलो, तुम्हाला पूर्ण दाखवलं सुद्धा. आता चाललोय आम्ही खाली, उतरतोय गड. पूर्ण कीर्तन सुद्धा केला, महाराजांच्या नावाची घोषणा करत पूर्ण गड फिरलो. चला आता हळूहळू आम्ही उतरतोय. तुम्ही पण या एकदा नक्की. उतरतो आम्ही आता खाली. तर मित्रांनो,
किल्ले कोचचा ट्रॅकिंग तुम्हाला नक्कीच आवडले असेल. नवीन वर्षाच्या सुरुवात आम्ही किल्ल्यांवर जाऊन केली, महाराजांचं दर्शन घेतला. खूप छान बघण्यासारख्या जुन्या वस्त्या आहेत तिथे. 2 तोफा सुद्धा आहेत, कुंड आहेत. एवढ्या वरती एवढ्या उंचावर पाणी लागणं म्हणजे कुंडामध्ये पाणी असणं ही शक्य गोष्ट म्हणजे बघण्यासारखं आहे खरंच. आपण बोरवेल मारत घेतली तर 200 फूट 400 फूट मारले तरी पाणी नाही लागत, पण एवढ्या उंच डोंगरावर पाणी आहे कुंडांमध्ये बघण्यासारखं. नक्की तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. सर्व पोरांनी सुद्धा खूप कीर्तन केला तिथे, भजन कीर्तन केला, खूप जल्लोष केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो या घोषणेचा हर हर महादेव ही घोषणा केली. आणि आमचे दर्शन प्रभूंनी खूप आनंद केला. आज मला खोकला सुद्धा आलेला. आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल मित्रांनो. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीपीडी ड्युटी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत बघत राहा माझे जुने व्हिडिओ, खूप एन्जॉय करा. असाच एक व्हिडिओ घेऊन मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.